नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन NRT न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। खंडाळा गावामध्ये जाळपोळ केल्याप्रकरणी आता 37 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। वैजापूरचे पोलीस निरीक्षक सत्यजित तायतवाले यांनी ही कारवाई केलेली आहे। वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावामध्ये 12 जानेवारीला एक धक्कादायक घटना घडली होती। दोन समाजामध्ये वाद झाला। या वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यामध्ये झाले आणि या हल्ल्यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला। आता या खंडा गावामध्ये घडलेल्या खून प्रकरणी 7 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे, त्यांना अटक झालेली आहे। सध्याच त्यांना न्यायालयामध्ये हजर केलेले आहे। पुढची जी कारवाई आहे किंवा तपास आहे तो पोलीस निरीक्षक सत्यजित तायतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम करत आहे। मात्र आता 12 जानेवारी रोजी झालेल्या घटनेनंतर त्या ठिकाणी काही समाजातील तरुणांनी खंडा गावामध्ये जाळपोळ केली। या खून प्रकरणी जो मुख्य आरोपी आहे गौरव अनर्थे याचं खंडा गावामध्ये सलूनचं दुकान आहे। या सलूनच्या दुकानामधील सामान बाहेर काढून त्याला जाळण्यात आलं आणि खंडा गावामध्ये विविध ठिकाणी देखील जाळपोळ करण्यात आलेली आहे। आणि अशी माहिती येते आहे की जो मुख्य आरोपी आहे गौरव अनर्थे त्याच्या घरी जाऊन त्याचं घरचं देखील सामान जाळण्यात आलेलं आहे। आणि आता या जाळपोळ प्रकरणी खंडा गावातील तब्बल 37 जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। खरं 12 जानेवारीला जी घटना घडलेली होती यामध्ये गौरव अनर्थे त्याचा एक साथीदार हे दोघं मुख्य आरोपी आहे आणि इतर 5 जणांवर देखील पोलिसांनी कारवाई केलेली आहे। आता या 5 जणांचा खरंच यामध्ये समावेश आहे का की यांना विनाकारण याच्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे, हे खरं तर पोलीस तपासामध्ये आता स्पष्ट होणारच आहे। मात्र या प्रकरणी 7 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि यातला मुख्य जो सूत्रधार आहे तो म्हणजे गौरव अनर्थे। खरं गौरव अनर्थे हा एक गोरक्षक आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर 2 नेत्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला किंवा इंटरफिअर केला। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील वैजापूरमध्ये भेट दिली, खंडा गावामध्ये झालेल्या प्रकरणासोबत पोलिसांसोबत चर्चा केली आणि मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी तेव्हा केलेली होती। ती मागणी पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर भाजपाचे आमदार संजय केनेकर यांनी देखील काल परवा वैजापूरमध्ये भेट दिली, पोलीस निरीक्षक सत्यजित तायतवाले यांच्यासोबत चर्चा केली आणि मुख्यतः काही मुद्दे त्यांनी समोर मांडले। त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गौरव अनर्थे जो या खून प्रकरणी मुख्य आरोपी आहे तो गोरक्षक आहे। हिंदू धर्मासाठी, हिंदू धर्म बचावासाठी तो कायम प्रयत्न करत असतो आणि त्यामुळं त्याच्यावर या अगोदर देखील गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्यावर काही समाज अन्याय करत होता, त्याला मारहाण करत होता, शिवीगाळ करत होता आणि या सगळ्या गोष्टीचा अतिरेक झाल्यामुळं ही सर्व जी घटना आहे ती झालेली आहे। संजय केनेकर हे देखील म्हटलेलं आहे या खुनाचं आम्ही समर्थन करू शकतच नाही आणि या खुनाचं समर्थन होऊ शकत नाही। मात्र जो गोरक्षक गौरव अनर्थे आहे त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली याची देखील चौकशी झाली पाहिजे। त्याच्यावर देखील या अगोदर अन्याय झालेला आहे आणि या सगळ्या रागाच्या भरातून ही घटना घडलेली आहे। खरं तर जेव्हा गौरव अनर्थे आणि समोरच्या जे तरुण होते त्यांच्यामध्ये जेव्हा चाकू हल्ला करण्यात आलेला होता तेव्हा गौरव अनर्थे यांच्या सोबत असं सांगण्यात येते की 4-5 मुलं होते आणि समोरून जे मुलं होते ते 25-30 मुलं होते आणि 25-30 मुलं हे गौरव अनर्थे याच्यावर हल्ला करत होते आणि आपल्या बचावासाठी गौरव अनर्थेंनी जे आहे ते पुढचं कृत्य केलेलं आहे असं देखील या ठिकाणून आमदार संजय केनेकर यांनी सत्यजित तायतवाले यांना सांगितलेलं आहे। स्वतः संजय केनेकर यांनी सत्यजित तायतवाले यांना खंडा गावामध्ये घेऊन गेले। खंडा गावामध्ये कुठे कुठे जाळपोळ झाली, कुठे काय काय घटना घडलेली आहे याचा देखील त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आता जाळपोळ प्रकरणी 37 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यातील काही जणांची नावं या ठिकाणी समोर आलेली आहेत। या 37 जणांपैकी सलमान सलीम खान, कलीम कालू शहा, जमील अकील शेख, अरबाज शेख, एजाज शहा, आशिफ मोहब्बत शेख, फिरोज कुरेशी, शेखूर सलीम कुरेशी, अशफाक शेख, जाफर शेख, नासिर शेख, अनस इमाम शेख, अरमान पठाण, कामरान जमीर पठाण, वसीम पठाण, वसीम अब्बास शेख, राजेक बिल्डर यांच्यासह इतर अनोळखी लोकांवर, तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास पोलीस निरीक्षक सत्यजित तायतवाले घेत आहेत। यासोबतच अजून काही तक्रारी ज्या आहेत त्या वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत। त्यामुळं हे जे प्रकरण आहे खंडाळा हत्याकांड प्रकरणी आता आपण जर पाहिलं तर एक नवीन वळण घेण्यात येत आहे।
37 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अजूनही काही तरुणांची नावं यामध्ये येणार आहेत. मात्र आता गौरव अनर्ते याला या अगोदर खरंच मारहाण झालेली आहे का, किंवा या अगोदर देखील त्याच्यावर अन्याय झालेला आहे का, याचा तपास पोलीस घेत आहे. आणि तपास झाल्यानंतर काय गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान या प्रकरणी प्रत्येक अपडेट तुम्हाला आम्ही एनआरटी न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. 7 आरोपींना सध्या वैजापूर पोलीस कोठडीमध्ये आहे, त्यांचा तपास सुरू आहे आणि लवकरच आता जो आहे तो तपास पूर्ण होईल. नंतर न्यायालय काय जो निर्णय देईल तो देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहेत. मात्र तत्पूर्वी आता खंडा गावामध्ये तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी या 37 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास पोलीस निरीक्षक सत्यजित तायतवाले घेत आहेत. या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.